नमस्कार मित्रांनो, वंदे मातरम. वास्तवावर बोलू काहीतरी या माझ्या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी केळकर. मित्रांनो, माझ्या या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा आणि हा व्हिडिओ पूर्णपणे पहा. मित्रांनो, आयतुल्ला खोमानी यांना आपला पिता, बाप म्हणणारे जे आहेत, म्हणजे भारतात आहेत आणि जगभर आहेत, त्यांना एक चपराक दिलेला आहे. आणि हा चपराक कोणी दिला आहे? तर खुद्द इराणने. आता चपराक काय आहे हेच आपल्याला आज समजून घ्यायचं आहे. मित्रांनो, आयतुल्ला खोमानी यांची जेवढी हत्या झाली किंवा त्यांना यमसदनास पाठवण्यात आलं, त्यावेळेला आपली छाती पिटणारे जे आहेत ना, भारतातील नागरिक किंवा जगभरातील नागरिक, त्यांच्यासाठी हा एक चपराक आहे. तो म्हणजे एक इराणने केलेले ट्विट. आता इराणने ट्विट कधी केला, का केला, हे समजून घेणं आवश्यक आहे. कारण अमेरिकेने केलेल्या ट्विटला त्यांनी उत्तर दिलेलं आहे. आता अमेरिकेने ट्विट काय केलं, तर आम्ही इराणला अश्मयुगात पाठवू, स्टोन एजमध्ये पाठवू. जर इराण आमचं ऐकलं नाही तर अश्मयुगात पाठवू आम्ही. त्यामुळे इराणच्या एम्बेसीने, म्हणजे इराणमधील एम्बेसी नाही, इराणच्या बाहेर जे आहेत इतर देशांमध्ये, त्या एम्बेसीमध्ये एका अधिकाऱ्याने एक ट्विट केला आणि त्या ट्विटद्वारे त्यांनी काय लक्षात आणून दिलं की आमची जी संस्कृती आहे, सिव्हिलायझेशन आहे, ते कधीचं आहे? 7,000 वर्षापूर्वीचं आहे. लक्षात घ्या मित्रांनो, कधीचं आहे? 7,000 वर्षापूर्वीचं. म्हणजे इस्लाम या इराणमध्ये कधी गेलं? तर 1300 वर्षापूर्वी. मग त्यापूर्वीचं म्हणजे 7,000 वर्षापूर्वीचं हा इतिहास आहे. कोणाचा? तर इराणचा. आणि त्यावेळेला इराण हा इस्लामिक स्टेट नव्हतं, राष्ट्र नव्हतं, देश नव्हता. लक्षात आलं का मित्रांनो? काय सांगण्याचा प्रयत्न केला आहे? डायरेक्ट इनडायरेक्टली काय संबोधन केलेलं आहे? ते पर्शिया होतं. पर्शिया हा देश होता आणि तिथे संस्कृती आणि संस्कार हे कसले होते? पर्शियाचे होते, ना की इस्लामचे. आणि आमची एवढी जुनी परंपरा आहे, संस्कार आहे, संस्कृती आहे. ज्या वेळेला अमेरिकन गुहेत राहत होते, नागडे उघडे राहत होते, त्यावेळे आमच्याकडे समृद्धी होती, संस्कार होते, आमचा देश समृद्ध होता, असा त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला आहे त्या ट्विटमधून. आता भारतातील एम्बेसीमधील एका अधिकाऱ्याने सुद्धा एक ट्विट केला. त्याने सुद्धा अशाच प्रकारचा ट्विट केला की आमची सिव्हिलायझेशन, आमची संस्कृती ही 700 वर्षापूर्वीची आहे. म्हणजे पर्शियाचा उल्लेख केला त्याने. लक्षात आलं का मित्रांनो? काय उल्लेख केला? पर्शियाचा, ना की इस्लामचा. मग आता जे आयतुल्ला खोमानीच्या नावाने छाती पिटणारे आहेत इस्लामिक, ते या ट्विटला समर्थन करतील का? इराणच्या त्या संस्कृतीला, त्या संस्काराचं, त्या ट्विटचं ते समर्थन करतील का? त्या संस्काराचा, त्या संस्कृतीचा, पर्शियन संस्कृतीचे समर्थन करतील का? असा माझा एक प्रश्न आहे. त्याचं उत्तर ह्या आयतुल्ला खोमानीच्या समर्थकांनी द्यावं. मित्रांनो, तुम्हाला काय वाटते? आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. म्हणजे तुम्ही विचार करा मित्रांनो, आता ह्यांना काय संस्कृती आठवते, सिव्हिलायझेशन आठवते. लक्षात आलं का? एवढे अमेरिका ठोकते. ते काय सांगतायत? तुम्ही हॉलिवूडच्या मूव्ही बघून युद्ध लढताय. पण हे अमेरिकेने जे काय युद्ध लढलं, जे काय ते टार्गेट करतायत, त्यामुळे त्यांनी 100 जणांना यमसदनास पाठवलं, त्यांच्या नेत्यांना. म्हणजे इराण चालवणारे, इराणवर नेतृत्व करणारे 100 लोकांना त्यांनी यमसदनास पाठवलेले. मग ते हॉलिवूडची मूव्ही बघून करून देत किंवा अन्य काही स्थितीत करून देत. ही परिस्थिती असताना हे ट्विट करतायत. मित्रांनो, आता भारतातील जी संस्कृती आहे, संस्कार आहे, सिव्हिलायझेशन आहे,
याची सुद्धा आठवण करून देणं आवश्यक आहे. ती किती जुनी आहे, ती किती जुनी आहे, हे जे सनातन आहे हे किती जुनं आहे. जसं पर्शियन संस्कृती सांगितली तशी सनातन संस्कृती ही किती जुनी आहे आणि ती स्वीकारतायत का. इथले इस्लामिक कट्टरपंथी मुसलमान हे स्वीकारतायत का, ते मान्य करतायत का. नाहीतर त्यांनाही त्याची आठवण करून द्यावी लागेल. कारण इस्लाम येण्यापूर्वी सनातन होतं, जगभर सनातन होतं. म्हणजे मूळ संस्कृती, संस्कार, भाषा ही संस्कृत होती, संस्कार सनातन होतं. आता ह्या ट्विटमुळे काय आलं लक्षात, त्यांनी इस्लामचा उल्लेख नाही केलाय. ते 1400 वर्षापूर्वीचा इस्लामचा उल्लेख नाही केलाय. 13 वर्षापूर्वीचं ते इस्लामचा उल्लेख नाही केलाय. तर कसला उल्लेख केलाय, त्या इराणमधील सिव्हिलायझेशन कोणतं, तर पर्शिया. मित्रांनो, पर्शियाचं राज्य आणि पर्शिया हा देश होता पूर्वी, नाही की इराण होतं. आता मित्रांनो, आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, त्या ट्विटमध्ये सायप्रसचा उल्लेख केलेला आहे. आणि या सायप्रसने मानवी तत्वावरती इस्राईलला वसवलं होतं. लक्षात आलं का, मानवी तत्वावरती इस्राईलला त्यांनी वसवलं होतं. आता त्याचंही त्यांनी स्वागत केलं, त्याचीही आठवण करून दिली. मग इस्राईलला नाकारणारे किंवा इस्राईलला संपुष्टात आणणारे, इस्राईलला नष्ट करणारे त्या विचारधारेचे जे आहेत, हिजबुल्ला असोत, हमास असोत, ते आता मारले गेलेले, ज्यांना यमसदनास पाठवलं, 72 हुरांकडे पाठवलं, आयतुल्ला खोमानी, त्यांची जी इच्छा होती की इस्राईलला नष्ट करणं, यहुदीला नष्ट करणं, ते तुम्हाला मान्य आहे का. जर सायप्रसने मानवी तत्वावरती इस्राईलला बसवलं होतं, हे तुम्हाला मान्य आहे की त्या यहुदींना, त्या इस्राईलला नष्ट करणं, त्यांचं नामोनिशान मिटवणं, हे तुम्हाला मान्य आहे. उत्तर द्यावं आता ह्या आयतुल्ला खोमानीच्या समर्थकाने, त्यांना आपला पिता बाप म्हणणाऱ्याने, जे गुल्लक फोडून आपली आयुष्यातील गाडी कमाई इराणला पाठवणारे, आणि त्या इराणला पाठवणारे ते इस्लामिक कट्टरपंथी, त्यांनी सांगावं तुम्ही हे पैसे कोणाला पाठवलेत, त्या इराणला पाठवलेत की आणखीन कोणाला पाठवलेत. ही ती 700 वर्षापूर्वीची पर्शिया संस्कृती, पर्शिया देश, तुम्ही नक्की कोणाला ते पैसे पाठवले, कोणाला मदत केली, पर्शियाला मदत केली की इराणला मदत केली. आयतुल्ला खोमानीच्या नावाने जी तुम्ही छाती पिटली 1400 वर्षापूर्वीच्या त्या कट्टर इस्लामला, ही पर्शियाच्या 700 वर्षापूर्वीच्या त्या संस्कृतीला, संस्काराला तुम्ही आठवलं. याचं उत्तर या छाती पिटणाऱ्याने, या कट्टर इस्लामिकाने द्यावं. मित्रांनो, लक्षात आलं का काय अवस्था आहे. शेवटी यांना काय आठवण करून द्यावी लागली जगाला, की आम्ही संस्कृतीची, संस्काराची माणसं आहोत. आमच्या देशात उन्नती होती, उत्कर्ष होता. ज्या वेळेला युरोप कंट्री गुहेत राहत होती, त्यावेळी आमच्याकडे संस्कृती, संस्कार, आमच्याकडे प्रगती होती, आमच्याकडे विज्ञान एका उच्च शिखरावरती गेलं होतं, हे सांगण्याचा प्रयत्न केला जातोय. मग भारत तर पर्शियाच्या अगोदरपासून आहे, सनातन संस्कृती पर्शियाच्या अगोदरपासून आहे. मग आता ट्विट कोणी कोणी करावेत आणि किती करावेत आणि कोणाला ऐकवावेत, सनातनबद्दल उत्तर द्यावं ह्या कट्टर इस्लामिकने. हे जे काय इराणला मदत करणारे होते, आयतुल्ला खोमानीचे समर्थक, त्यांची जी लाखोनी संख्या असलेले त्यांचे त्या बुरखेधारी किंवा कट्टर हे इस्लामिक, यांनी उत्तर द्यावं. हेच ते वास्तव आहे मित्रांनो. वास्तवावर बोलू काहीतरी, वास्तवावर बोलू काहीतरी माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, माझे विचार पडसे लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्स नोंदवा. तुर्तासित कर. भारत माता की जय, वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.